की संपूर्ण जिल्हा परिषद साध्या वेशातल्या पोलिसांनी भरली होती. म्हणजे आम्हाला समजलं नाही की एवढ्या मोठ्या संख्येनं पोलीस काय इथं आहे. आणि आमच्या एक सन्माननीय सदस्य बापूसाहेब शिंदे आहेत आमच्या बरोबर, त्यांचं आमच्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी त्यांच्या विरुद्ध काल खोटी तक्रार दाखल केली. सकाळी काल एकदा त्यांच्या विरुद्ध तक्रार झाली. ते स्वतः पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी पोलीस स्टेशनला पहाटे जबाब दिला की मी पुन्हा मला कोणी अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीनं माझ्या पक्षाबरोबर आहे. ते स्टेटमेंट दिल्यानंतर दुसरा गुन्हा 6:15 वाजता दाखल केला आणि त्याच्यामध्ये आमच्या 4 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 लोकांची नावं घातली. त्याच्यामध्ये 2 नावं आमच्या जिल्हा परिषद सदस्यांची होती, 2 नावं इतर होती. मांडवे, संदीप मांडवे आणि अनिल देसाई हे सदस्य जे आमच्याबरोबर इथनं सकाळी आम्ही गेलो. त्यांना आतमध्ये जाताना त्याच्या अगोदरच सांगतो, कामेश कांबळे जे आमचे सदस्य होते त्यांना मी आणि मकरंद आबा आम्ही लिफ्टमधनं वर घेऊन जात असताना माननीय शिवेंद्रसिंह राजे गोष्टींनी त्यांना हरवलं. तो म्हणला मला बोलायचं नाही, मी आबांच्या दादांच्या बरोबर मी जाणार आहे, एवढं स्पष्ट त्या कामेश कांबळेंनी सांगितलं. तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीशी संबंध नाही अशी सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि एक फिरोज पठाण नावाचा त्यांचा कार्यकर्ता, त्या तिघांनी मिळून मी त्याला कवळा भरला होता. असं मी त्याला मिटिंग धरलं होतं कामेशला. माझ्या मिटिंगनं सोडवून त्याला उजव्या बाजूच्या वरांड्यामध्ये ओढत नेलं. तिथनं धरून मी आणि आव्हानी परत त्यांच्या मिटिंगनं सोडवून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधनं 4थ्या मजल्यावर आम्ही घेऊन गेलो. अगदी दरवाज्यातनं आतमध्ये आमच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर, तुम्हाला आमचे सदस्य सांगतील, आमच्या सगळ्या सदस्या बरोबर ते कामेश कांबळे जाऊन आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले. दुसरे जे 2 सदस्य आमचे खाली होते त्यांना आणायसाठी आबावरच थांबले. शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही खाली आलो. तोपर्यंत शिंदे साहेबांना लोकांनी सांगितलं की बसमध्ये बसणाऱ्या सदस्यांना सुद्धा आत सोडत नाही, त्यांची बस सुद्धा बाहेरच उभा केलेली आहे दरवाज्यावरती. शशिकांत शिंदे साहेब तिकडे बसकडे गेले आणि जे 2 सदस्य खाली होते अनिल देसाई आणि संदीप मांडवे त्यांना घेऊन मी वर आलो. मी वर आल्यानंतर 4थ्या मजल्यावर गेल्यावर बाबा जसं सांगतायत 101 साध्या वेशातले पोलीस त्या लिफ्टच्या समोर उभे होते. त्यातनं सुद्धा लिफ्ट पोलीस त्याला धरत होते आणि मी आमच्या 2 सदस्यांना घेऊन आबा आणि मी आम्ही दरवाज्यापर्यंत गेलो. दरवाजापाशी अक्षरशः पोलिसांनी असं दांडकी आडवी लावली, काट्या आडव्या लावल्या. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. 25-30 पोलीस आम्हाला मागे ढकलत होते. हे आणि मी पुढे होतो. आमच्या दोघांच्या मध्ये ते सदस्य होते, आम्हाला मागे ढकलत होते. 10 पोलीस एका सदस्याला ओढत होते. 10 पोलीस साध्या वेशातले. तो मांडवे सदस्य आमचे ते सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं माझ्या हाताला. काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेना अनिल देसाईंना आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेस मधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 5-25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी कौल तर 37 मतांना आमच्या बाजूने दिला होता ना. पण आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेला नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादी तरी एकत्र लागल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून प्रीपोल अलायन्स निवडणूक पूर्व युती आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला, ह्यांच्यातल्या राष्ट्रवादीतल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. ठीक आहे, त्यांच्यावर आता आम्ही पक्षांतर बंदाची कारवाई करू, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करू, त्यांचं सदस्यत्व रद्द करू. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली. काही लोकांनी सांगितले त्या सदस्यांना की तुमचं सदस्यत्व जाऊ देत नाही. पण सगळंच काय आज जसं शासन त्यांचं मांडलिक झालं, पोलीस जसं त्यांचे घरगाड्यासारखं वागले भारतीय जनता पक्षाच्या, तसं न्याय देवता आम्हाला न्याय दिल्याचा विश्वास आहे ना. आम्ही इथं न्याय मागू, कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, पण ज्यांनी पक्षाचा आदेश मोडलाय त्यांच्यावर कारवाई करायचा आम्ही निश्चितपणे कोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पण आज मला एकच तात्पर्य सांगायचं आहे, आम्ही तरी सुद्धा 33 सदस्य इथनं गेलो होतो. 33 मतं जर आम्हाला पडली असती, आम्ही नेलेले सदस्य ते
मतदान करायसाठी येत होते. म्हणजे तुम्ही लोकशाहीचा खून केलाय. लोकशाही मतदानापासून कुणालाही रोखत नाही, पण इथं मतदानाच्या दरवाज्यावर आलेला आपल्याला तर सगळ्यांना नियम माहिती आहे. 100 मीटर पांढरी लाईन उडलेली असते निवडणुकीच्या वेळी. त्या पांढऱ्या रेषेच्या आत 5:30 वाजायच्या आत जर आपण माणूस उभा केला तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मतदान घेतात. त्यांच्या 100 मीटर नाही, आज अधिकारी बसलेत आणि ह्या दरवाज्यावर आम्ही नेऊन त्याला सोडले. तिथनं पोलिसांनी ओढून गेले. म्हणजे किती दादागिरी, किती मजुरी, किती सत्तेचा माज. आम्ही पण आहे ना त्या सरकारमध्ये मंत्री आहोत. मंत्र्याला जर जखम होती, दुसऱ्या मंत्र्याला जर तुम्ही त्यांना जर धक्काबुक्की करता, 2-2 मंत्र्यांना ओढता, म्हणजे तुम्हाला मंत्री असलेल्याचं सुद्धा तिथं समोर आपले त्याचं सुद्धा भान नाही. एवढे पोलीस मांडलिकत्व पत्करल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे आज वागलेले आहेत. आम्ही आमच्या युतीच्या वतीनं या पोलिसांचा आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो आणि समारोप करताना मी एवढं सांगेन, या प्रकरणाची सुरुवात आज भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती. निश्चितपणे आम्ही जास्त बोलत नाही, पण आज तुम्ही बघितलं असेल माध्यमांनी सुद्धा, आम्ही बाहेर आलो, निवडून आलेल्या लोकांच्या अंगावर गुलाल होता, पण चेहऱ्यावर सुटकी काळा होती आणि आमचे लोक पराभूत झाले होते, पण वाघासारखी ताट मान करून आमचे सगळे घोषणा देत होते शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या. हा मर्द शिवसैनिक आहे, हा मर्द राष्ट्रवादी काँग्रेसचा सैनिक आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्या हातात सत्ता, आमच्याही हातात 2.5 वर्ष शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते ना, पण असं कधी असलं गलिच्छ राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पण मंत्री होतो. मी पण पालकमंत्री मागच्या वेळी आता आहे. अनेक निवडणुका झाल्या, मग का बरं आता बोलायचं नाही मला. हे विरोधात उभे होते आणि भाजपचा उमेदवार 2024च्या निवडणुकीला उभा होता. माझ्या मागण्यात आबांच्या माझ्या कशा नित्या केल्या, नाहीतर काय निकाल लागला असता 2024च्या विधान लोकसभेचा ते कळलं असतं ना. ते विसरला तुम्ही. ज्या किती मताने निवडून आली भाजपची सीट लोकसभेला, 34,000. मकरंद आव्हाड्यांना आम्ही रात्री 10 नुसते फोन केले, मी 10 फोन केले असते, चित्र वेगळं दिसलं असतं. पण आम्ही आमच्या नेत्यांचा, आम्ही महायुतीचा धर्म पाळला. पण त्याची अशी जर परतफेड भारतीय जनता पक्षाकडनं होणार असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मगाशी सांगितलंय, मी उद्या दिवस मतदारसंघात आहे. रविवारी मुंबईला गेल्यावर माझ्या पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर सगळा इथे वृत्तांत घालेल. आवाज सुद्धा मान्य सुनेत्रा वहिनी साहेबांच्या कानावर हा इथे वृत्तांत घालतील. शशिकांत शिंदे साहेब पवार साहेबांच्या सुप्रियाताईंच्या कानावरती हा इथे वृत्तांत घालतील. आणि निश्चितपणे जिल्ह्यात काय भूमिका घ्यायची हे आम्ही सगळे एकत्र बसून ठरवू. पण एक वाक्यात मी सांगेन, भारतीय जनता पक्षाने नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे. हे लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे. सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न नंतर विचारा, आधी यांचं उद्या मग आम्हाला प्रश्न येईल. आता आम्हा बोलतील. आज सातारा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. पालकमंत्री शंभूराजे देसाई, विकास पाटील, नितीन काका आणि आम्ही जरा शांत सगळ्यांनी येऊन ही निवडणूक लढवत असताना जनतेने यशवंतराव चव्हाणांच्या आणि असलेल्या भूमिकेला पाठिंबा देऊन या सातारा जिल्ह्याने इतिहास घडवला. 37 सदस्य आमचे निवडून आले होते. सत्तेच्या माध्यमातून 4 सदस्य आमिष आणि दबावपोटी फोडण्याचा प्रयत्न केला. कालपर्यंत 33 सदस्य आमच्याबरोबर होते, आहेत, आजही होते. सत्ता मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा भाजपला यश येत नाही म्हटल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा उल्लेख केला गेला. ज्या सदस्याचा अपहार झाला सांगतात तेच सदस्य आमच्यावर मतदानाला आले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला ते त्यांच्याबरोबर होते. पोलिसांनी कुठला गुन्हा दाखल केला मला माहित नाही, पण नितीन काकांनी काल जाऊन वाईमध्ये त्या असलेल्या शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष दाखले मला कुठल्याही प्रकारचं अपहरण झालं नाही. काल जेव्हा ते महाबळेश्वरला तक्रार करायला गेले, सांगायला गेले, तेव्हा त्यांना सांगितलं इथं तुमची निवेदन घेणार नाही, तुम्हाला वाईला जावं लागेल.
आणि आज या सभागृहामधून ज्या वेळेला 2 सदस्यांना घेऊन जातात ते महाबळेश्वरला नेत आहेत. कारण महाबळेश्वरून परत यायला त्यांना भेटू नये अशा प्रकारचं पोलीस यंत्रणेने जे काम केलेलं आहे. ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लोकशाही जिंकलेली नाही. ही निवडणूक प्रशासनाचा बळाचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून केलेली आहे. कुठल्या नियमामध्ये बसतो? मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्याला मतदान देण्याच्या बाबतीमध्ये जर पोलिसांनी हरकत घेतली असेल तर आम्ही त्याच्यावर एफआयआर दाखल करणार, कोर्टात जाणार. मतदानाचा वंचित करण्याचा अधिकार कोणाला नसताना सुद्धा, म्हणजे अगदी तुरुंगात असलेला गुन्हेगार सुद्धा उमेदवारी करतो आणि त्याला मतदानाला पाठवतात. इथे गुन्हेगार नसताना लोकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मधून दिला नाही. भीती होती सत्ताधारी म्हणून. मला एवढंच सांगायचं आहे, यामध्ये पूर्णपणाने पोलीस यंत्रणेचा पूर्णपणाने पाठीकर झालेली आहे. हे एसपी असतील किंवा बाकीच्या सगळ्या प्रशासनाने एफआयआर दाखल करण्याच्या बाबतीमध्ये घाई केली. 2 मंत्री आणि सगळे सदस्य गेटवर गेल्यानंतर सुद्धा आज ज्या वेळेला त्यांना खेचून नेतात तिथे अधिकाराचा वापर करतात आणि त्याला कमी का काय? सभागृहामध्ये आमच्या सगळे सदस्य बसतात, महिला भगिनी वगैरे सगळे. कामेश कांबळे हा आमच्या बरोबर होता. त्या कामेश कांबळेला सगळे मंत्री, शिवेंद्रराजे असतील, सगळे आमदार असतील, त्या प्रक्रियेच्या आतमध्ये जातात. ज्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सुद्धा जायचा अधिकार नाही त्या प्रक्रियेमध्ये जातात आणि त्यांना सांगतात तू मतदान केलं पाहिजे. काय करत होते कलेक्टर? तुम्ही तिथं प्रमुख होता ना, तुमच्या समोर अशा पद्धतीने केलं जात आहे. आणि तेवढंच नाही तर त्याचा हात वरती करण्यासाठी सरळ सांगता ह्याचा हात वरती करावा, त्या दोघांना हात वरती करायला लावतात. आमचं मागणं आहे ते सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे. खाली असलेल्या उमेदवाराला सदस्याला पळवून नेणं ते पण सदस्य पोलिसांच्या असलेल्या आतमध्ये एवढं धाडस दाखवतात म्हणजे यांना कायद्याची आणि सरकार आमच्या बापाचं नाही असं वाटायला लागलं. ज्या पद्धतीने केलेलं आहे मला वाटतं हा निषेध आहे. हे रडीचा डाव आहे. कोर्ट कचेऱ्या आम्ही करू, जनतेच्या दरबारात सुद्धा जाऊ, पण ही सत्ता ज्या पद्धतीने मिळवण्यासाठी हट्टाच आहे. सगळंच आम्हाला मिळालं पाहिजे त्यासाठी वाटेल त्या तटाला जाण्याचा प्रयत्न. आमच्या सदस्य महिला भगिनी रडल्या, आक्रमक झाल्या म्हणजे हे कुठला प्रकार आहे? म्हणून ज्या पद्धतीने या असलेल्या सरकारचा उपयोग करून, सत्तेचा उपयोग करून या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता मिळवलेली आहे त्यांना तर आम्ही डिस्क्वालिफाईड करणारच. पण ही सत्ता उलटवण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार आणि वेळ पडली तर न्याय मिळाला नाही तर हे प्रशासन असंच जर चालणार असेल त्या प्रशासनाच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल हा इशारा आम्ही देतोय. आणि मला वाटतं की आज जनता आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्या आघाडीचाच झाला असता हे त्रिवार सत्य होतं. पण रडीने हा डाव खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. परंतु पोलीस यंत्रणेने आम्ही पोलिसांवर सुद्धा एफआयआर दाखल करणार आहे, पोलिसांवर सुद्धा कोर्टात केस दाखल करणार आहे, पोलिसांवर पण करणार, जिल्हाधिकाऱ्यावर पण करणार केस दाखल. तुम्ही ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आणि आमची मागणी आहे जे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळालं पाहिजे जिल्हाधिकाऱ्याच्या निवडणूक प्रक्रियेला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्रिमाइस मध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तशा प्रकारचे सगळे पुरावे घेऊन आम्ही कोर्टामध्ये लढाई तर जिंकू पण रस्त्यावर सुद्धा जिंकू एवढा इशारा आम्ही देतो. आणि मला मगाशी एक सांगायचं राहिलं, शिंदे साहेब जसं म्हणले तसं पोलिसांच्या बळाचा मी वारंवार मगाशी माझं मनोगत सांगताना जो उल्लेख केलाय. पोलीस त्यांचे मी म्हटलं तसं घरगाड्यासारखे वागलेले आणि या पोलिसांचे प्रमुख या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करावं अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी आज 2 मंत्री आम्ही या ठिकाणी करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय आम्ही मंत्रिमंडळासमोर नक्की मांडू. पण लोकांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं, जिल्ह्यातल्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना युतीच्या वतीनं पोलीस अधीक्षक तुषार दोशींना तात्काळ निलंबित करावं ही आमच्या आज या आमच्या युतीची या ठिकाणी मागणी आहे. जरा ऐका.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची जी निवडणूक पार पडली, अरे जरा अपसात बोलू नका ना. या पुरोगामी सातारा जिल्ह्याला किंबहुना जो जिल्हा कैलासवासी चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक अतिशय काळाकुट्ट दिवस आहे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यानं राज्याला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं आणि दुर्दैवानं आज या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं आसुरी सत्ता मिळवण्याचा जो प्रयत्न झाला, हा जिल्ह्याच्या राजकीय जो इतिहास आहे या इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय घृणास्पद प्रकारे असं म्हणलं तर काही वावगं होणार नाही. खरं तर या जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय संघर्ष झाले, अनेक पक्ष पूर्वी होते, आज जसे तसे पूर्वी होते. अनेक दिग्गज मंडळी या जिल्ह्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, या जिल्ह्याला विकासात्मक दिशा देण्याचं काम केलं. त्याच सातारा जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं जे याच्यापूर्वी कधीही घडलं नाही, कधीही नाही, म्हणजे तुम्हालाही पत्रकारांना कल्पना आहे की अशी घटना याच्यापूर्वी या जिल्ह्यामध्ये कदापिही घडली नाही. ती घटना आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे राजकारण आज या ठिकाणी केलं, त्यामुळे या जिल्ह्याची मान शर्मेनं खाली गेली असं म्हणलं तर वावगं होतं. खरं तर आमची मेजॉरिटी होती. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं आणि दुर्दैवानं आज मेजॉरिटीचा विचार न होता पोलीस बळाचा, प्रशासनाचा प्रचंड वापर करून, म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे आम्ही राज्याचे दोघं मंत्री आहोत, खासदार आहेत, आमदार आहेत, आम्ही एवढी मंडळी जबाबदार तिथं असताना सुद्धा प्रशासनानं आमच्या सारख्यांवर दांडगावा करावा, याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही. यासाठी काय केलं पाहिजे आपण? यासाठी म्हणजे आजची ही घटना माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे वाटतं, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला ही घटना बिलकुल आवडणार नाही. या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस आजच्या या निवडीचा निषेध करेल अशा पद्धतीचं कार्य आज या मंडळींनी त्या ठिकाणी केलं. म्हणजे मेजॉरिटी आमची असताना खोटे नाटे गुन्हे दाखल केले. बर मला सांगा, ज्या व्यक्ती अब्स्कॉन्डिंग आहे म्हणले, ती व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन सांगते, समक्ष इन कॅमेरा स्वतःच्या लेखी हातानं निवेदन लिहिते, देते. ही घटना पहाटे 5:30 आणि पुन्हा 6:15 त्याच पद्धतीचा दुसरा गुन्हा हा दाखल केला जातो आणि तो अपहरण करून खून करणे अशा पद्धतीचा गुन्हा हा दाखल केला गेला. आणि जे आमचे सदस्य होते त्या सदस्यांना मतदानापासून जाणीवपूर्वक प्रशासनाला आणि पोलिसी बळाचा वापर करून आमच्या लोकांना मतदान करू दिलं नाही. हा लोकशाहीचा घडा घोटण्याचा प्रकार आहे. ते आज या जिल्ह्यामध्ये घडलं आणि मला खात्री आहे हा जिल्हा, या जिल्ह्यानं देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता योगदान दिले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा या जिल्ह्यातल्या अनेकांनी बलिदान दिलं आणि या राज्याचं सुद्धा नवमहाराष्ट्र निर्माण करण्याकरता सुद्धा या जिल्ह्यातल्या नेत्यांनी फार मोठं योगदान दिले.
आणि अशा जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडणं हे निश्चितपणानं दुर्दैवी आहे. काल अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, काल आमच्या सदस्यांना म्हणजे महिला सदस्यांना उचलण्याकरता 10 गाड्या पोलिसांच्या आल्या होत्या. महाबळेश्वरला आम्ही सदस्य ठेवले होते 10 गाड्या, त्यात काही महिला कॉन्स्टेबल, पोलीस म्हणजे जेंट्स, अशा 10 गाड्या पोलिसांच्या आल्या आणि अक्षरशः आमच्या प्रत्येक सदस्याच्या रूम की ते जे त्यांना सदस्य हवे होते ते सदस्य हुडकण्याकरता प्रत्येक आमच्या भगिनीच्या रूम सुद्धा पोलिसांनी चेक केल्या. म्हणजे इतका घृणास्पद प्रकार हा या मंडळींनी करण्याचं पाप या निमित्तानं केलेलं आहे. मला खात्री आहे भविष्यामध्ये या जिल्ह्यातली जनता त्यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमचा पराभव आज मानतच नाही. अरे हा तुम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता तो कौल तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे. त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय कामेश कांबळे त्याचे वडील त्यांना काल रात्री घरातून नेण्यात आलं आणि त्यांच्यावर दबाव असा टाकण्यात आला होता की तुम्ही कंप्लेंट करा आणि तक्रार नोंदवा. आणि विशेषतः ती तक्रार नोंदवायला त्यांच्या घरी पोलीस निरीक्षकाला गेलं होतं. त्यांनी सांगितलं मी पोलीस स्टेशनला तक्रार करेल. त्यांनी सांगितलं माझा मुलगा गेलेला नाही, तो स्वतःहून गेलेला आहे, मला तक्रार करायची नाही. तशीच केस दुसऱ्या एका सदस्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच केलं. ऋतुजा शिंदे यांच्यावर सुद्धा अशा प्रकारची पोलिसांना तक्रार करायला लावली होती आणि पोलीस तक्रार करायला नेतात ते स्वतःहून नाही म्हटलं तर किती पोलिसांनी खोट्या केस करण्याचा प्रयत्न केला. मगाशी आबा म्हणाले रात्रीची सगळीकडे कुठे कुठे आपल्याला तक्रार करून घेता येईल, कशी कारवाई करता येईल याचे प्रयत्न केले, त्यातही ते यशस्वी झाले नाही. मगाशी संकुराजी आणि आम्ही सगळ्यांनी बोललो एवढं होऊन सुद्धा आमच्या एकही सदस्य हल्ला नाही. एकही सदस्य हल्ला 33ची बेरीची 33चीच होती, फक्त एकही सदस्य हल्ला नाही. दुर्दैव आहे आमचा पराभव लोकांनी नाही केला, सदस्यांनी नाही, आमचा पराभव या प्रशासनाने केला. आता जे आपण म्हटला की आम्ही तात्काळ गुन्हे दाखल करणार आहेत, हे गुन्हे आजच्या आज दाखल करणार का तुम्ही? आणि तुमचे जे सदस्य आहेत ते एसपी ऑफिसच्या समोर ठाण मांडून बसतील का की एसपींचा राजीनामा एसपींना तात्काळ निलंबित करावा? नुसत्या सदस्यांनी रस्त्यावर बसून एसपीच्या समोर उपयोग नाही. हा प्रश्न राज्याच्या प्रमुखांसमोर मांडला पाहिजे. राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री आहेत म्हणून मी आणि आबांनी ठरवलेलं आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा विषय पहिला आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडे, मी शिंदे साहेबांकडे मागेल, आबाताई वहिनी साहेबांच्याकडे मागतील आणि मग आम्ही तो मुख्यमंत्र्यांकडे मागू. नंबर 1 आणि गुन्हा दाखल करायला मस्त आम्ही जाऊ. पोलिसांना कुठे गुन्हे दाखल करायची सवय लागली, त्यामुळे खरा गुन्हा दाखल करून पोलीस घेणार नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागू. आम्ही न्यायालयाकडे वस्तुस्थिती मांडून न्यायालयाच्या आदेशानं मग पोलिसांना न्यायालयाचा आदेश लावू शकत नाही. काय सांगता येत नाही. सातारची एसपी ते सुद्धा करतील. आज त्यांचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे सातारची एसपीना केवळ वरनं फोन आला एक की त्यांना आवाज दोन होतं ठेवणं वाटतं, असं त्या तुषार जोशींच्या कामाची पद्धत आहे. म्हणजे आजपर्यंत त्यांना चांगलं समजत होतो, पण जालन्यातनं त्यांना का काढलं मनोज जारांगे पाटलांच्या केसमध्ये, आता ते सगळ्या जुन्या प्रकरणाची माहिती मला माहिती आहे सगळी. मी आतापर्यंत आपल्या गप्प होतो, पण आता ती सुद्धा माहिती सगळी काढून आणावी लागेल किंवा काढू आम्ही. ठीक आहे, आम्ही न्यायालयामध्ये ही दाद मागू. सहकारी तुमचे आमदार आहेत महेश शिंदे, त्यांचे सदस्य महेश शिंदे, हा काय झालं? 2 आमदार ते सदस्य आहेत ते तुमच्यावर होते का? नाही, नव्हते. आमचे जे 2 सदस्य गैरहजर होते त्यांना नाही, आमच्या बैठकीला गैरहजर होते. आमच्या बैठकीला त्यांना काल बैठकीचं नोटीस दिलेलं होतं. नोटीस त्यांनी स्वीकारलं होतं.
त्याप्रमाणे त्यांना सकाळी 10 वाजता सातारला लेक्यू हॉटेलमध्ये बैठकीला बोलवलं होतं. ती बैठकीला आले नाहीत. त्यांच्या ईमेलवर, त्यांच्या व्हॉट्सअपवर, त्यांच्या फोनवर त्यांना बैठकीचं नोटीस प्राप्त झाले. अधिक त्यांना व्हीप सुद्धा बजावण्यात आलेला आहे. त्यामुळं आम्हाला ज्या काय बाबी पक्ष म्हणून करायचे होत्या त्या आम्ही केलेल्या, तरी सुद्धा ते 2 सदस्य गैरहजर राहिले. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया लगेच चालू केली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत, तर त्यांच्या हातामध्ये काय हस्तक्षेप आहे का या सर्व प्रकरणात? आता आपल्याला समजलं पाहिजे नाही कुणाच्या सांगण्यावर नव्हतं. तो प्रश्न मला विचारा. हा. या सगळ्या प्रकरणामागचं असं साहेब आहे की गृह खातं ज्यावेळेला चालतं सरकारमध्ये आहे, परंतु 100% वरत्या असलेल्या हस्तक्षेपामुळे हा सर्व प्रकार झालेला आहे. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण हे सत्य आहे ते सत्य आहे. जिल्ह्यात अशा अनेक प्रकरणं घडलेली आहे की ज्याच्यामुळे पोलिसांनी एकतर्फी निकाल लागलाय, त्याच्याबद्दल मी तुम्ही आवाज उठवणार का? गेल्या आठवड्याभर आम्ही सभागृहात आवाजच उठवतो, आता पुढे सुद्धा उठवणार. त्याचा शेवट कसा असेल? सांगायचं नसतं. शिवसेना, मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगतोय, शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं योग्य वेळ येण्याची वाट बघत असते. योग्य वेळ आली की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कसा कार्यक्रम टांगापट्टी करायचा केला जातो ते करून दाखवलेला आहे. त्यामुळे ठीक आहे. कसं आहे, एका लोबड्यानं कुणी म्हातारा होत नाही. मी डोंगरी भागातनं आलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला ही नवीन वाटेल माझं काहीतरी बोलणं. पण एका लोबड्यानं कुणी म्हातारा होत नाही. ठीक आहे, आज त्यांचे दिवस आहे, ते दिवस बदलतील ना, बघू त्यावेळी मग. काय म्हणले? जिल्ह्यातल्या मंत्र्यांना अहमपणा आलेला. आम्ही वारंवार त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही. आम्हाला टाळलं. तर आम्हाला आता अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला सकाळपर्यंत, असं देखील आरोप शिवेंद्रराजेंनी केला. काय संबंध अंधारात ठेवायचा? आणि आमपणा म्हणाल तर किती वेळा मी नगरपालिकेच्या निवडणुकीला बोलवलं, महायुती म्हणून चर्चा करायला बोलवलं का नाही? तुम्ही आहे ना साक्षीदार पत्रकार मंडळी. किती वेळा जिल्हा परिषदेच्या वेळी बोलवलं चर्चेला या म्हणून. म्हणजे 2 वेळा मी स्वतः पालकमंत्री म्हणून पुढाकार घेतला, त्यावेळी तुमचा आमपणा नव्हता का? त्याचं उत्तर द्या बरं मला. आणि आता तुम्ही म्हणताय आमपणा कसला? आम्ही काय कृतीत्व करून दाखवले? काहीच नाही. आम्ही काय म्हणतो पहिल्यापासून, आम्ही प्रिपोल अलायन्स केलेला आहे. आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि शिवसेना निवडणुकीच्या आधीचा आमचा प्रिपोल अलायन्स आहे. आम्ही त्या प्रिपोल अलायन्स प्रमाणे जाणार आहोत. पुढे आमचं बहुमत आहे. ह्यात कसला आमपणा? नाही, पण त्यांनी आता निवडणूक लोकशाहीने जिंकली का? त्यांना विचारायला पाहिजे होतं ना. आमपणा आणला म्हणून हुकुमशाहीने निवडणूक जिंकतो आपण. आम्ही मगाशी सांगितलं ना, ज्या बाबी सकाळपासून घडल्या त्या सगळ्या सिक्वेन्स वाईज आम्ही आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार आहोत. आमच्या नेत्यांना एक कसं घडलं, काय काय घडलं, कसं घडलं. आणि हे आत्ताच नाही, फलटण सभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा 8 सदस्य होते. त्यावेळी सुद्धा असाच एक खोटा गुन्हा दाखल केला. असाच खोटा दाखल गुन्हा करून 500 पोलीस उभं करून त्या सदस्याला तिथनं उचलायचं नियोजन केलं. हे म्हणजे काय नवीन नाही ना, मी म्हणतोय ना, हे सातारचे पोलीस मी कालपर्यंत त्यांना सुसंस्कृत आणि सदरक्षण आहे, खंडीकरण आहे. मी त्या खात्याचा 2.5 वर्ष राज्यमंत्री होतो. मला पोलिसांची काम करण्याची पद्धत चांगली माहिती आहे. पण साताऱ्यासारखे पोलीस आज जे वागले, तुषार कृषीचे पोलीस, हे तुम्हाला महाराष्ट्राच्या पाठीवर कुठेही उदाहरण बघायला मिळणार नाही. त्यामुळं आम्ही या सगळ्या बाबी योग्य व्यासपीठावर योग्य न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही मांडू. आणि ऐका, 1 मिनिट सांगतो. ते 100% कायदेशीर, त्यांच्यावर आम्ही त्याप्रमाणे प्रक्रिया चालू करू. पण हे सगळं करत असताना शेतकरी कामगार पक्ष असेल, राष्ट्रवादी दोन्ही असतील, शिवसेना शिंदे गट आहे आणि काँग्रेसचा सुद्धा एक सदस्य आणि आमचा शेतकरी संघटनेचा पदाधिकारी, संघटनेचा सदस्य, हे सुद्धा आमच्यावर ठाम राहिले. भाजप विरुद्ध सगळे प्रामाणिक राहिले. त्यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न झाला, पण ते प्रामाणिक राहिले, जनतेबरोबर राहिले. त्यांचं सुद्धा आभार मानतो. अगदी बरोबर शिंदे साहेब म्हटले तसं श्री नामदेव पाटील आणि वारुंजी गटातल्या सदस्य आणि आमचे हे शेळके साहेब, राजू शेळके, या सगळ्यांनी सुद्धा जी पहिल्यांदा ठरवलं होतं की
की आपण एकत्र ट्रिपोल अरेंज केलेला आहे. त्यांनी कसलाही त्यांच्यावरती दबाव आला, काही जरी झालं तरी या दोन्ही मित्र पक्षांचे सुद्धा आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि ऐका, त्यांना ऑफर पण काय होती, त्यांना ऑफर पण काय होती माहितीये का? एका आमच्या सदस्याला 500 कोटीची काम आणि 5 कोटी. आज त्यांना 10 कोटी आणि तुम्हाला एक पद देतो, त्यांनी सांगितलं 100 कोटी देतो तरी मी हलणार नाही. म्हणजे अशा प्रकारच्या निवडणुका प्रक्रिया सध्या चालू आहे आणि मला वाटतं की ही अधिकारी लोकशाही आहे. साहेब, शिवसेना आणि राष्ट्रवादी जे पक्ष ज्यावेळी फुटले त्यावेळी त्यातल्या आमदारांच्या संदर्भात अपात्रतेची कारवाई केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही चालू आहे. मग जिल्हा परिषदेसंदर्भात तसा न्याय तुम्हाला मिळेल असं वाटतंय का? एक समजून घ्या, 3 वर्ष नाही तुम्ही एक समजून घ्या, शिवसेना फुटली नाही. शिवसेना नाव कोणाकडे आहे? धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे आहे? त्याच्याच केसेस आजही केसेस न्यायालयीन प्रक्रिया आज दाखल की उद्या निर्णय होत नाही हो साहेब. त्या बाबतीत तुम्ही फुटलीचा शब्द वापरला. मूळ शिवसेना आमची आहे. आम्हाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगानं ज्या घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेनं ज्यांना अधिकार दिलाय त्या केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह आम्हाला दिलाय. अजून माननीय न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. तारखा पडत जातात. आमची तयारी आहे न्यायालयातून बाजू मांडायची. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्याला सुद्धा पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही कुठलं नाही, आम्ही मूळ शिवसेना आहोत. निवडणूक आयोगानं तो जो निकाल दिलाय त्याच्यावरच आक्षेप आहे. त्याच्याबद्दलच्याच केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू दे ना. हे बघा, आजचा जो विषय हा प्रक्रिया आजचा विषय आजच्या प्रक्रियेमध्ये आणि आम्हाला एक मिनिट, आम्हाला शिवसेना आम्ही असल्यामुळं आम्हाला दुसऱ्या कोणी व्हीप पाठवायचा प्रश्नच नाही ना. आम्हाला व्हीप आमचाच आहे. आम्हाला व्हीप आमच्याच मुख्य नेत्यांचा आहे. त्यामुळे कुठं व्हीप इथं कसं व्हीप मोडलाय, इथं 2 सदस्य जे शिवसेनेचे आहेत त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षानं मला दिला होता उपनेते म्हणून. मी त्यांना व्हीप बजावलेला आहे. त्या व्हीपची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही. व्हीपचं पालन त्यांनी केलेलं नाही. उघड त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याप्रमाणे पुढे डिस्क्वालिफिकेशन करणार. माझं मत साहेब एवढंच आहे की आपल्याला सुरुवातीपासून आमदार तुमच्या बैठकीला होते. अपात्रतेच्या संदर्भातला केसचा निकाल 3 वर्ष लागत नाहीये. आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातला तर जिल्हा परिषद सदस्यांच्या संदर्भातला अपात्रतेचा निर्णय तुम्हाला कधीपर्यंत लागेल असं वाटतं? मग आमचा प्रयत्न नाही लवकर लागावा. आम्ही कसा प्रयत्न करू? आम्ही स्ट्रॉंग एव्हिडन्स कोर्टाकडून मानू, मान्य न्यायालयाकडून. पालकमंत्री Yes. साहेब, आमदार पहिल्यापासून बैठकीला तुमचे शिंदे सेनेचे होते कोरेगावचे, आणि ऐन वेळेला आज निवडणुकी होती त्यावेळी ते गायब झाले किंवा जे काही प्रकार झाला सगळ्यांना माहित आहे. त्यांना पक्षाकडून जाब विचारला जाणार. तो अधिकार माझा नाही. त्याची तक्रार तरी तुमच्याकडे होणार. पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांचा आहे. मी मगाशी सांगितलं ना आपल्याला, राईट पहिल्या वेळेपासून निकाल लागल्यापासून आतापर्यंत काय काय घडत गेलं, सिक्वेन्स कसा आहे, हा सगळा मुद्देसूद माननीय शिंदे साहेबांनी पुढे मी मांडणार आहे. ते पक्षाचे मुख्य नेते आहेत, त्याच्यावर निर्णय घेतील. ओके. राष्ट्रवादी शिवसेना सदस्य आता कुठली भूमिका घेणार सभागृहात? सभागृहामध्ये आम्ही ठाम विरोधी पक्षाची भूमिका घेऊ. जिथं जिथं हे लोक चुकतील तिथं तिथं ठाम त्यांना विरोध करू आणि त्यांच्या सगळ्या मनमानी कारभाराला आमची युती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची, ही अशा पद्धतीनं कुठलाही मनमानी कारभार जिल्हा परिषदमध्ये चालू देणार नाही. मान्य आबा असतील, मी असेल, संजूबाबा असतील, आम्ही सगळ्यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. आबा आणि मी अधिवेशनात, शिंदेसाहेब आम्ही अधिवेशनात आलो की सगळ्या सदस्यांना एक दिवस आम्ही बोलवणार आहे, कामकाजाच्या सूचना त्यांना देणार आहे आणि निश्चितपणे आमचे सदस्य जे चुकीचं काम होईल ते रोखायचा प्रयत्न करतील आणि चांगलं काम जिल्ह्यात व्हावं, त्यांच्या मतदारसंघात व्हावं सदस्यांच्या, याच्यासाठी आमचे सदस्य निश्चितपणे भूमिका घेतील. आणि आपल्याला असं वाटत असेल की आता हे सदस्य विरोधी पक्षात आहेत, याला जिल्हा परिषद मधून निधी मिळणार नाही, पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांना निधी द्यायला खंबीर आहे. आमच्या सदस्यांना निधी कमी जाणार नाही. तुमचं अधिवेशन चालू आहे, तुषार दोषींचा काही प्रश्न होईल का? मंत्र्यांना उपस्थित करता येत नाही ना, मंत्र्यांना उत्तर द्यावं लागतं. आहेत ना, प्रदेशाध्यक्ष आहेत ना. मी गेल्या आठवड्यापासून कायदा सुव्यवस्थेवर बोलतोय विधानसभेत. हो, पण त्याला त्याला पाठीशी घालून मी ऐकतोय काय बोलतोय. काय बोलणार. पण तरी पण हा विषय सोमवारी आम्ही सभागृहात काढणार. आणि तुम्ही प्रश्न विचारला होता, ह्या घटनेमुळे कधी नव्हती आमची एकटीची मजबूत बळी झालेली आहे. आमच्या महिला सदस्य किती आक्रमक होत्या आतमध्ये, त्यांना विचारलं तुम्हाला सांगतो.